कुंडलीमध्ये पहिल्या घरात राहू असेल आणि 7व्या घरात जर का केतू असेल तर ह्या व्यक्तींचं काय होतं की ह्यांना निर्णयच घेता येत नाही, कारण हे भरपूरदा निर्णय घेतल्यानंतर ते चुकतात आणि हे सातत्याने झाल्यामुळे ते सदैव एखाद्या कन्फ्युजनमध्ये राहतात. मुळतः हा प्रश्न काय असतो की ह्यांना कुठलाही वैयक्तिक गुरु भेटत नाही, ह्यांना सांगणारा एखादा मार्गदर्शक भेटत नाही, कारण त्यांचं म्हणणं असतं हा काहीतरी वेगळा म्हणतोय, हा काहीतरी वेगळा म्हणतोय, मग ह्याला गुरु करायचं की ह्याला करायचं असं. आणि पटकन ह्यांना जे समजणार आहे ते कळत नाही, कारण ह्यांचे काहीतरी अपेक्षा वेगळी असतात, समोरचा काहीतरी वेगळीच बडबड करत असतो, त्यामुळे ह्यांना ते कन्फ्युजन राहतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर का शारीरिक त्रास जरी बघितला तरी ह्यांना पोटात कुठेतरी समस्या होते, चेहऱ्यावर एखादे डाग किंवा ते पिंपल्स वगैरे जे काय अशा पद्धतीने होतात ना, ते चेहऱ्यावर काहीतरी होतं ना, असं काहीतरी दिसू शकतं. कट्स, चेहऱ्यावरती एखादा कट्स वगैरे लागला असेल, काही खूण अशी झाली असेल तर अशा गोष्टी दिसतात. या व्यतिरिक्त विवाहामध्ये सुद्धा ह्यांना लवकर होण्यामध्ये समस्या येतात आणि झाला तरी एक समस्या येतात, भांडण इत्यादी. घरात काही सातत्याने भांडण होत आहेत, समोरच्या पार्टनरसोबत काहीतरी भांडण होतात, अशा गोष्टी सातत्याने बघितल्या गेलेल्या आहेत. या व्यतिरिक्त ह्यांनी एखादा नवीन बिझनेस सुरू केला तर तो मध्येच थांबतो, दुसरा केला तो तरी मध्येच थांबतो, कारण यांना कोण ना कोणतरी पाठीमागून घेतच असतं. म्हणजे थोडक्यात आंतरिक शत्रू किंवा मित्र शत्रू बनून जातो. अशा समस्या जास्ती करून ह्यांना उद्भवतात, अशा सातत्याने समस्या येतात. या व्यतिरिक्त समजा सरकारी बाबतीत म्हणायला गेलं तर सरकारकडून असेल इत्यादींकडून यांना सातत्याने काही ना काहीतरी त्रास होणं, जसं की एखाद्यावर गाडीने चालल्याने मध्ये त्यांना चालन करून टाकलं इत्यादी गोष्टी झाल्या. मग अशा गोष्टी देखील या जातकांमध्ये पाहिल्या गेलेल्या आहेत. तुम्ही किती गोष्टींनी रिलेट झाला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी तत्कृती गंभरा. सीताराम.